नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ललिता पंचमीचं व्रत कसं करावं आणि आपल्या घरामध्ये जे कुमारावस्थेतील मुलं मुली असतील, शाळकरी मुलं, अभ्यास करणारी मुलं असतील, तर या पंचमी तिथीला खास करून आईने आपल्या या मुला मुलींसाठी एक उपाय करायचा असतो। तर तो कोणता तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि यावर्षी ललिता पंचमी योगायोगाने गुरुवारच्या दिवशी आलेली आहे। तर गुरुवारच्या दिवशी करण्याचा एक खास उपाय मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। तर सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। तर मंडळी, शारदीय नवरात्रीत अश्विन शुद्ध पंचमीला ललिता पंचमीचे व्रत केले जाते। हे काम्य व्रत आहे, म्हणजे इच्छापूर्तीसाठी केले जाणारे व्रत आहे। ललिता मातेला उद्देशून हे व्रत केले जाते आणि त्याला पूजा पाठाची जोड दिली जाते। या व्रताबद्दल सविस्तर जाणून घेऊया। पौराणिक कथेनुसार या दिवशी ललिता मातेने भांडा या नावाच्या राक्षसाचा वध केला होता। हा राक्षस कामदेवाच्या राखेतून उत्पन्न झाला होता। या असुरापासून महिला आणि मुलांना धोका होता। देवीने तो दूर केला, म्हणून नवरात्रीच्या पंचमीला स्कंदमातेची अर्थात कार्तिकेयाच्या आईची म्हणजेच माता पार्वतीची पूजा केली जाते। हे व्रत केले असता देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते। ललिता मातेच्या पूजेकरिता छोटी ताटली घेतात, त्यात देवाऱ्यातली देवीची मूर्ती आसन घालून विराजित करतात। फुलं, पत्री, गंधाक्षता वाहून तिची पूजा करतात। काही ठिकाणी चौरंगावर देवीची आरास करून त्यात स्थानापन्न करतात आणि चौरंगाला केळीचे खांब बांधून पूजा करतात। ही पूजा करताना म्हणावयाचा मंत्र असा आहे: नीलकौशेय वसना हेमाभम कमलासनाम भक्ताना वरदा नित्यम ललिताम चिंतयाम्यहम। म्हणजेच कमलावर अधिष्ठित निळे रेशमी वस्त्र परिधान करणारी, सुवर्णकांतीची, भक्तांना नित्य वर देणारी अशा ललिता मातेचे मी चिंतन करतो। ललिता पंचमीचे व्रत झालेल्या दिवशी उपवास करावा, कथा कीर्तन ऐकावे, जागरण करावे आणि देवीची भक्ती करावी। हे व्रताचरण शक्य नसेल तर घटस्थापना केलेल्या जागीच देवीला ललिता माता संबोधून वरील मंत्र 108 वेळा म्हणावा आणि गूळ, खोबरं, दूध, साखर, लाडू, पेढे यथाशक्ती जे शक्य असेल त्या गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा। 5वा दिवस म्हणजे ललिता पंचमी। या दिवशी दुर्गादेवीच्या स्कंदमाता या रूपाची पूजा केली जाते। आता प्रत्येकाच्या घरी घटस्थापना झालेली आहे असं नाही, तरीही आपण नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीच्या सेवा करण्यामध्ये मग्न असतो। आपल्या कुलदेवीलाच स्कंदमाता मानून तिची पूजा आपल्याला या दिवशी करायची असते। ज्यांना उपवास असतील त्यांना साहजिक पंचमीच्या दिवशीसुद्धा उपवासच असेल, आणि ज्यांना उपवास नसतील पण ते उठता बसता म्हणजे नवरात्रीच्या फक्त काही ठराविक तिथीलाच उपवास धरत असतील तर ते सुद्धा ललिता पंचमीचा उपवास करू शकता। मंडळी, नवरात्रीचा 5वा दिवस, ज्याला आपण नवरात्रीची 5वी माळ आणि तिथीनुसार ललिता पंचमी म्हणतो, तर तो दिवस आलेला आहे। या दिवशी सगळ्यांनी लवकर उठावं। ज्यांना उपवास असेल नसेल, लहान मुलाबाळांसह सकाळी सगळ्यांनी लवकर उठायचं आहे आणि या दिवशी सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं दूध मिक्स करायचं आहे आणि नंतरच आंघोळ करायची आहे। यामुळे आपलं रोगराईपासून रक्षण होतं। ललिता पंचमीचा खरा अर्थ किंवा खरं महत्त्व हेच आहे। या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची ललिता या स्वरूपात किंवा स्कंदमाता या स्वरूपात यासाठीच पूजा करायची असते की आपल्या संपूर्ण घरादाराला कोणत्याही प्रकारची इडापिडा लागू नये, यासाठीच ललिता देवीची पूजा करायची असते आणि त्यासाठीच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं दूध मिक्स करायचं असतं। तर खूप जास्त नाही, एक नियम आहे, म्हणून तुम्ही प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये 2-4 थेंब दूध मिक्स केलं, नंतर आंघोळ केली तरीसुद्धा चालेल। तर हा झाला सगळ्यात पहिला नियम। यानंतर काय करायचं, ज्यांचे उपवास असतील तर ते नेहमीप्रमाणे, म्हणजे ज्यांनी घट बसवला असेल, ज्यांची नवरात्रीचे उपवास असेल, तर त्यांनी नेहमीप्रमाणे घटाला पाणी घालावं, घटाला माळ घालावी, त्याचबरोबर देवीची पूजा करावी। आता ललिता पंचमीच्या पूजेतली सर्वात महत्त्वाची गोष्ट
आपल्याला या दिवशी करायचे आहे, तर ज्यांनी घटस्थापना केलेली आहे त्या पूजेच्या समोर एक पाट किंवा चौरंग ठेवावा, त्यावर लाल रंगाचा कपडा अंथरायचा, कडेने रांगोळीसुद्धा तुम्ही काढू शकता, फुलांची सजावट करू शकता, किंवा ज्यांच्याकडे घटस्थापना नसेल त्यांनी कुलदेवीची स्थापना जिथे केलेले असेल किंवा देवाऱ्यात केली असेल तर देवाऱ्याच्या समोर तुम्ही एखादा पाट किंवा चौरंग ठेवू शकता आणि त्यावर लाल रंगाचा कपडा अंथरायचा आणि कडेने रांगोळी काढायची। तर दोघांसाठी हे सारखंच आहे। तर एवढं सगळं करून झालं की तुम्हाला याच्यावर एक तांब्याची किंवा पितळेची प्लेट ठेवायची आहे आणि यामध्ये तुम्हाला एक चांदणी काढायची आहे। हळदीने किंवा कुंकूने चांदणी काढली तरी चालेल। तर त्या चांदणीमध्ये तुम्हाला जर तुम्ही कुंकवाने चांदणी काढली असेल तर तिथे हळदीने ऐम हे अक्षर लिहायचं आहे आणि जर तुम्ही हळदीने चांदणी काढली असेल तर त्या ठिकाणी कुंकवाने ऐम हे अक्षर काढायचं आहे। आणि जर कुंकवानेच चांदणी काढली असेल तर कुंकवाने तुम्ही ऐम हे अक्षर लिहिलं तरी चालेल किंवा हळदीचा उपयोग केला, हळदीने चांदणी काढली आणि हळदीनेच ऐम हे अक्षर लिहिलं तरी चालेल। तर ऐम हे अक्षर जे आहे ते बीज मंत्रातला, ललिता देवीचा बीज मंत्रातला अक्षर आहे। दुर्गा देवीचा बीज मंत्र असो किंवा सरस्वती देवीचा विजय या बीज मंत्र असो किंवा ललिता देवीचा बीज मंत्र असो, तर या अक्षराला अतिशय महत्त्व आहे। तर हे जे अक्षर आहे ते तुम्हाला या चांदणीमध्ये काढायचं आहे आणि नंतर याची हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची आहे। याच्या शेजारीच तुम्हाला एक तुपाचा दिवा किंवा निरांजनसुद्धा लावायचं आहे। तर तुम्ही जर हळदीने चांदणी काढली तर त्यामध्ये कुंकू आणि ऐम हे अक्षर लिहू शकता किंवा कुंकवाने चांदणी काढली तर हळदीने ऐम हे अक्षर लिहू शकता। दोन्हीपैकी काही पण एक केलं तरीसुद्धा चालेल किंवा मग सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे चांदणीसुद्धा कुंकवाने काढली, ऐम हे अक्षरसुद्धा तुम्ही कुंकवानेच लिहिलं तरीसुद्धा चालेल। तर तुम्ही अशा पद्धतीने हे बीज मंत्राचा अक्षर काढा आणि त्याची पूजा करायला अजिबात विसरू नका। त्यानंतर मी तुम्हाला एक बीज मंत्र सांगतो, तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि तुम्हाला आवर्जून या दिवशी या पूजेमध्ये ललिता देवीला म्हणा किंवा देवी स्कंद मातेला म्हणा डाळिंबाचं फळ अर्पण करायचं आहे आणि देवीला तुम्हाला या दिवशी लाल रंगाचीच फुलं अर्पण करायची आहेत। त्यातल्या त्यात तुम्हाला जर फुलांमध्ये जास्वंद किंवा गुलाबाचे फूल मिळालं तर ते तुम्ही नक्की अर्पण करा। आणि ललिता देवी जी आहे ती म्हणजे विद्या देणाऱ्या देवीचे प्रतीक आहे। आता ज्यांना फक्त ललिता पंचमीचं व्रत करायचं आहे त्यांनी या दिवशी आहारामध्ये काकडीचा समावेश केला तरीसुद्धा चालेल। त्याचबरोबर तुम्ही दही खाऊ शकता, दुधाचे पदार्थ खाऊ शकता आणि ज्यांना उपवास करायचा म्हणजे घटस्थापनेचे त्यांचे उपवास चालू आहेत, नवरात्रीचे 9 दिवसाचे, त्यांनीसुद्धा या दिवशी काकडीचे पदार्थ त्यांच्या उपवासामध्ये जर समाविष्ट केले तरीसुद्धा चालणार आहे। तरी या दिवशी अजून एक पद्धत काय आहे तर जी आघाड्याची काडी असते तर ती सकाळी सकाळी आपल्याला चावायची असते आणि त्याच्याने आपण दंतधावन म्हणून करायचं असतं। आपली जी घटस्थापनेची पूजा असते तर तिथेसुद्धा देवीच्या समोर ही आघाड्याची काडी किंवा तिला दंतवन करण्यासाठी ठेवण्याची पद्धत आहे। तुम्हाला जर मिळाली तर तुम्ही या दिवशी देवीच्या समोर आघाड्याची एखादी काडी किंवा आघाड्याची जी पानं असतात ती ठेवली तरीसुद्धा चालेल। आणि तुम्हाला स्वतःला जमलं तर या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही ब्रश करता तेव्हा अगोदर तुम्हाला ती आघाड्याची काडी थोडीशी चावायची आहे, नंतर तुम्ही नेहमीप्रमाणे ब्रश करू शकता। तर एक पद्धत आहे किंवा म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या परंपरा आहेत, तर त्यातली माहिती मी तुम्हाला थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशा पद्धतीने एकदम साधी सोपी ही पूजा असते। ललिता पंचमीची अगदी थोडक्यात कथा मी तुम्हाला सांगतो। एकदा देवी सतीला तिच्या वडिलांचा अपमान सहन करावा लागला होता, त्यामुळे नाराज होऊन सती देवीने यज्ञामध्ये प्राणत्याग केला। त्यामुळे दुःखी झालेले भगवान शिव माता सतीचा देह घेऊन इकडे तिकडे फिरत राहिले, त्यामुळे संपूर्ण सृष्टीचा समतोल बिघडू लागला। त्यानंतर भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीचे 2 भाग केले
यानंतर भगवान शिवशंकरांनी तिला आपल्या हृदयामध्ये धारण केलं, म्हणून माता ललिता हे सती रूप मानलं जातं आणि तिला ललिता, लीलावती किंवा त्रिपुर सुंदरी या नावाने संबोधले जाते। तर ललिता सहस्रनाम हे जे स्तोत्र आहे ते तुम्हाला मिळालं तर त्याचं पठण वाचन तुम्ही या दिवशी करू शकता, किंवा देवी ललितेचे जे 25 नावं आहेत ते सुद्धा तुम्ही या दिवशी म्हणू शकता। ज्यांना एवढं सगळं करणं शक्य होणार नाही त्यांनी या दिवशी गायत्री मंत्र म्हणालात, म्हणजे ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात हा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल। आता मुलांसाठी काय उपाय करायचा ते सांगतो। तर तुम्ही काय करू शकतात, तुमची मुलं मोठी असतील, समजदार असतील तर त्यांच्याकडून तुम्ही अशा पद्धतीने ऐम हे अक्षर लिहून, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पूजा कशी करायची तेव्हा, तर ऐम हे अक्षर लिहून तुम्ही त्यांच्याकडून ती पूजा करून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही त्यांना गायत्री मंत्र म्हणून घेऊ शकता। आणि ज्यांची मुलं छोटी आहेत, लहान आहेत, ज्यांना अजून काही समजत नाही किंवा ज्यांना या सगळ्या पूजा या गोष्टी समजणार नाहीत, तर त्या मुलांसाठी आईने काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही देवी ललिता म्हणजे तुमच्या कुलदेवीलाच तुम्ही देवी ललिता किंवा स्कंदमाता मानून तिची पूजा करत आहात, तर त्यावेळेसच एक ग्लासभर पाणी तुम्ही देवीच्या समोर भरून ठेवायचं आहे आणि तुमच्या स्वच्छ बोटाने तुम्हाला त्या पाण्यावर ऐम हे अक्षर लिहायचं आहे आणि ते पाणी आपल्या या लहान मुलांना प्यायला द्यायचं आहे। तरी यामुळे काय होतं, आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते। कधीकधी काय होतं, मुलं खूप मोठी होतात, भले त्यांचं लग्न झालेलं नसेल तरी पण ते त्यांचा हट्टीपणा किंवा मनामध्ये राग धरलं या गोष्टी सोडत नाही। तरी या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून किंवा शाळकरी मुलं आहेत त्यांनी चांगला अभ्यास करावा, या सगळ्या गोष्टींसाठी हा जो उपाय आहे तो आपल्याला पंचमी तिथीला करायचा असतो। कारण देवी ललिताला भरपूर महाविद्या अवगत होत्या आणि तिचा आशीर्वाद आपल्या मुलाबाळांना लाभला तर त्याचा फायदासुद्धा आपल्याला चांगला होतो। तर यापैकी तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता आणि त्या पद्धतीने तुमच्या मुलाबाळांसाठी हा उपाय करू शकता। आता मोठी मुलं असतील तर त्यांनी स्वतः ऐम हे अक्षर काढून त्याची पूजा केली तरीसुद्धा चालेल, जसे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे। आता या व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा भाग, या दिवशी म्हणजे यावर्षी ललिता पंचमी जी आहे ती गुरुवारच्या दिवशी आलेली आहे। तर गुरुवारचा एक उपाय मी तुम्हाला सांगतो। ज्यांचा व्यापार असेल, त्यांचं कशाचं दुकान असेल किंवा व्यवसायाचं ठिकाण असेल तर तुम्ही हा उपाय नवरात्रीतल्या या गुरुवारच्या दिवशी करू शकता। तर उपाय काय आहे हे सांगतो। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र लागणार आहे। तुम्ही लाल किंवा पिवळा ज्या रंगाचा कपडा घेतलेला असेल तर त्या कपड्यांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सकाळी 1 चमचाभर तांदूळ ठेवायचा आहे। तांदूळ तुटलेले नसावेत एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे। त्यानंतर एक हळकुंड ठेवायचा आहे, 2 हिरवे वेलदोडे ठेवायचे आहेत आणि चिमूटभर कुंकू यावर तुम्हाला वाहायचं आहे। नंतर तुम्हाला याचं पोटली बांधायची आहे। आपण पोटली तयार केलेली आहे, तर ही हातामध्ये घेऊन तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। जर तुम्हाला तुमच्या दुकानाच्या ठिकाणी जाऊन हे करायचं आहे तर तुम्ही घरूनच देवी लक्ष्मीच्या समोर पोटली हातामध्ये घेऊन प्रार्थना करू शकता की तुमच्या व्यवसायामध्ये किंवा तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी ज्या काही अडचणी येत आहेत किंवा तुमचा व्यवसाय ठप्प होत चाललेला आहे तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगू शकता आणि त्या दूर व्हाव्यात त्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात हे सुद्धा देवीला सांगू शकता। आणि नंतर ही जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या ज्या व्यवसायाच्या ठिकाणी जो दरवाजा असेल किंवा शटर असेल तर त्याला बांधायचे आहे। त्यामुळे काय होईल, देवी लक्ष्मी म्हणजे या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या सगळ्या लक्ष्मी प्रिय आहेत आणि या निमित्ताने देवी लक्ष्मी तुमच्यासोबत कायमस्वरूपी राहील की तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी, तुमच्या दुकानाच्या ठिकाणी स्थायी स्वरूपात वास करेल आणि तुमच्या दुकानाला, व्यवसायाला जर काही वाईट नजर लागली असेल तर ती सुद्धा दूर होऊन जाईल। तर हा उपाय तुम्ही नक्की करा। तुमचं दुकान, व्यवसायाचे ठिकाणसुद्धा अगदी व्यवस्थित चालेल, यामध्ये मात्र काही शंका नाही। ज्यावेळेस तुमच्या व्यवसायाला परत एकदा एक झळाळी मिळेल किंवा
तुमचा जो व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालायला लागेल त्यावेळेस तुम्ही ही गाठोळी किंवा ही पोटली तिथून सोडून घ्यायचं आहे। यानंतर तुम्ही देवी लक्ष्मीची सेवा करायला किंवा जे देवी लक्ष्मीचे वार असतात किंवा जे काही यानंतर तुम्ही देवी लक्ष्मीला कधीच विसरायचं नाही। म्हणजे तिचा कोणताही दिवस असो त्यावेळेस तुमच्याकडून देवी लक्ष्मीची सेवा व्हायला हवी। आणि हे जे पोटले आहे तर यातलं साहित्य म्हणजे तांदूळ असतील ते तुम्ही पक्ष्यांना घालू शकता। हळकुंड वगैरे जे आहेत किंवा वेलची वेलदोडे जे आहेत ते तुम्ही जमिनीमध्ये पुरून दिले तरीसुद्धा चालेल। कपडासुद्धा तुम्ही जिथे तुमची देवी लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तर परत म्हणजे तुम्हाला काही उपाय वगैरे करायचा असेल तर त्यासाठी वापरला तरीसुद्धा चालेल। तर उपाय तुम्ही नक्की करा। व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल उपयोगाचा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच साईप्रभा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद।